रोज लोग गिरते हैं, मरते हैं, उनकी हड्डियां टूटती हैं, शारीरिक नुकसान हो रहा है, आर्थिक नुकसान हो रहा है। शेवटचा पर्याय म्हणून आता आम्ही आमरण उपोषणासाठी बसलोय इकडे। बकोरी रोड साठी काही असं ठोस पाऊल उचललं गेलं नाही, काही अधिकृत इन्फॉर्मेशन आम्हाला भेटला नाही आणि काम सुरू झालं नाही तोपर्यंत आपलं हे आमरण उपोषण सुरूच राहील। अक्षरशः रस्त्यात खड्डे, पाणी, मोठ्या मोठ्या शाळा उघडल्यात, सगळं झालंय, पण रस्ता हा काही होत नाही। बिल्डर आपले हात धुवून मोकळे झालेत आणि आपल्याला प्रशासनाला कोणालाही जाग येत नाही। अवघ्या 10 फुटाचा रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला खटके असल्यामुळे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। काहींचे हात तुटले, पाय तुटले। पुणे महानगरपालिका असेल, पीएमआरडी असेल, याच्यावरती कुठल्याही प्रकारचे ठोस उपाययोजना करत नाही। नमस्कार, मैं अनिल कुमार मिश्रा, अध्यक्ष वाको वेलफेयर एसोसिएशन टीम वाको वाघोली। आज हम वाघोली में बकोरी रोड को लेकर यहाँ आमरण उपोषण की शुरुआत किए हुए हैं। जो बकोरी रास्ता पिछले 10 साल से, इनफैक्ट 10 साल से ज्यादा, 9 रोड की जो चौड़ी रोड है, अरुंद रोड है, उस पर चलते हुए लोगों की जिंदगी समझ लीजिए खतरे में। रोज लोग गिरते हैं, मरते हैं, उनकी हड्डियां टूटती हैं, शारीरिक नुकसान हो रहा है, आर्थिक नुकसान हो रहा है, पण कोणी लक्ष देत नाहीये। आणि म्हणून आपण शेवटचा पर्याय म्हणून आता आम्ही आमरण उपोषणासाठी बसलोय इकडे। आमची एकही मागणी आहे, बकोरी रोडचं निर्माण करा। आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना कळवलं, आवश्यक कागदपत्राचं लेनदेन सुद्धा करून घेतलं सगळं। कमिशनरला सुद्धा पत्र दिलं, कलेक्टरला सुद्धा पत्र दिलं, आपले आमदार साहेब आहेत त्यांना सुद्धा पत्र दिलं, सगळ्यांसोबत बोलणं सुद्धा झालं, पण आतापर्यंत कोणीही कुठलाही ठोस पाऊल असं उचललं गेलं नाहीये। हे दुर्दैव आहे। 2 दिवसापूर्वी आपले जे पालकमंत्री आहेत अजित दादा पवार, ते स्वतःचे त्यांच्या इंस्टाग्रामवर असं पोस्ट टाकले की आम्ही आयुक्तांना 1 महिन्यात डीपीआर तयार करून द्यायला त्यांना सांगितलं, पण काही आमच्याकडे काही अधिकृत माहिती आमच्याकडे नाहीये। बैठक कधी पार पडली, निधी कधी भेटणार, डीपीआर तर फायनल झालं, मग काम कधी सुरू होणार, म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला काही माहिती नाहीये। आपला फक्त एकच मागणी आहे, बकोरी रोडचे निर्माण करा, जेणेकरून आम्हाला यायला जायला किमान रस्ता तर असेल। आणि त्याच्यासाठी जे काही तुम्हाला करायचं असेल, जर लँड ॲक्विजिशन करायचे असेल तर तुम्ही जमीन अधिग्रहण करा आणि करून जे इष्टे आहेत तुम्ही इष्टेबद्दल सुद्धा बोला आणि कलेक्टर ऑफिस मधून जर थोडा सपोर्ट मिळाला तर किमान एक कायमस्वरूपी तोडगा तुम्ही काढून देणार असा आम्हाला खूप असा उम्मीद आहे। म्हणून आपण उम्मीद घेऊन बसलोय। पण एक मी बकोरी रोडची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्यामुळे आम्ही सर्व बकोरी रोड आणि वाघोलीतील रहिवासी बकोरी फाटा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत। बकोरी रोडची समस्या गंभीर बनत चालली आहे। अवघ्या 10 फुटाचा रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला खटके असल्यामुळे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। या भागात मोठ्या शाळा आहेत, सोसायटी आहेत, परंतु लोकांना जाण्या येण्यासाठी सुरक्षित रस्ता नाहीये। मध्ये बरेचसे लोकांचे अपघात झाले, काहींचे हात तुटले, पाय तुटले। ही समस्या दिवसेंदिवस आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून पाहतोय, परंतु पुणे महानगरपालिका असेल, पीएमआरडी असेल, याच्यावरती कुठल्याही प्रकारचे ठोस उपाययोजना करत नाही। पीएमआरडी या ठिकाणी बांधकामाला परवानगी देते, पूर्णत्वाचा दाखला देते, परंतु प्रत्यक्षात त्या प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ताच नसतो। ही अतिशय खेदजनक आणि शोकांतिका आहे। मी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादा पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री नवल किशोर राम यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, साहेब, वाघोलीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। हा बकोरी रोडचाच प्रश्न असेल, आयव्ही रोडचा असेल, केसनंद रोड असेल किंवा फुलमाळा रोड असेल, आणि वाघोलीची कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, या सगळ्याच नागरिक समस्या अतिशय आवाक्याच्या बाहेर चालल्या आहेत। त्याच्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत आणि म्हणून वाघोली सोडून बाहेर चालले आहेत। तरी शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि वाघोलीची पाहणी करून इथला एक आराखडा तयार करून इथल्या सगळ्या सुविधा कशा पुरवता येतील यावर काम करणं गरजेचं आहे। मी आपल्या माध्यमातून विनंती करतो त्यांनी तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्यावं। आज आम्ही इथे जाहीर आंदोलन चालू केलं आहे, कारण आम्ही शेवटची सोसायटी म्हणजे राधेश्वरी सोसायटी, बकोरी रोडचा शेवटचा टोक म्हणजे राधेश्वरी, आम्ही अशा प्रकारे रस्ता हा कुठेच बघितला नाही। अक्षरशः रस्त्यात खड्डे, पाणी, मोठ्या मोठ्या शाळा उघडल्यात, सगळं झालंय, पण रस्ता हा काही होत नाहीये। मुलांनी कसं यायचं शाळेत, लहान लेकरं येतात जातात, मोठी व्यस्त वयोवृद्ध येतात, सगळे येतात, सगळे पडतात, हात मोडतात, पाय मोडतात, पण लक्ष कोणीच दिलं जात नाही। आपले पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब, ओके, त्यांचं लक्ष घालायला पाहिजे, त्यांनी लक्ष घालायला पाहिजे। त्यांचं पालकत्व आहे या पुणे शहरासाठी। आपण महानगरपालिकेत गेलेलो आहे, घेऊन 4 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत काय रस्त्याकडे कोणी लक्ष घालत नाहीये। बिल्डर आपले हात धुवून मोकळे झालेत आणि आपल्याला प्रशासनाला कोणालाही जाग येत नाही। त्याच्यामुळे आम्ही याच्यापेक्षा जाहीर निषेध करतो सगळ्यांचा, महानगरपालिकेचा, आणि आमरण उपोषण आम्ही कंटिन्यू करणार आहोत।